यानंतर बातमी आहे मुंबईतल्या मोनोरेल बाबतची। काल मोनोरेल बंद पडल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं। मात्र आज मोनो सुरळीत सुरू झालेली आहे। काल 500हून अधिक प्रवासी मोनोमध्ये अडकले होते। एसी चल रहा था, शायद वो बंद हो चुका है। मतलब लोगों को अभी हवा मिल पाएगा या नहीं देखना होगा, लेकिन बार-बार अपील किया जा रहा है। दूसरी जो मोनोरेल के पीछे खड़ी थी उसको अभी बैक किया गया है। कॉल आहे, सगळे कॉल लावले होते तरी आम्हाला 2 तास उशिरा गोष्टी भेटला आणि खूप जाम झालं। म्हणजे व्हेंटिलेशन होत नव्हतं ना, व्हेंटिलेशन होत नव्हतं आणि मग प्रवासी काय करत होते, काचेला मारत होते कारण की त्रास होत होता श्वासाचा। काचा फोडण्याचा प्रयत्न करत होते, प्रयत्न चालू होता लोकांचा, कारण की एसी पण बंद पडला होता, लाईट पण बंद पडली होती आणि एक मोनो कॅन्सल केल्यामुळं लोड जास्त झाला दुसऱ्या मोनोवर। तर आज नेमकी मोनो कशी आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। मुंबईत काल मुसळधार पाऊस पडला होता, त्यामुळे संध्याकाळी मोनोरेल आहे ती तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेली होती जवळपास 2 तास। मुंबईकरांना त्यांचं त्या ठिकाणी नाव लागलं होतं। आज पुन्हा एकदा मोनोरेल आहे ती सुरळीत सुरू झाली, मात्र कॅपॅसिटी किती असेल, कॅपॅसिटी यावर कोणताही निर्बंध आहेत की नाही, त्या मोनोरेलमध्ये किती लोक आहेत त्याची कोणती देखरेख यासाठी करण्यात येते, त्यामुळे अशा पद्धतीने काही परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे प्रश्न अनेक उपस्थित झालेले आहेत, चौकशी काय नाही बाहेर येतं त्याचे पाहावं लागेल। मात्र जी कॅपॅसिटी आहे त्यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले, त्यामुळे त्याबाबत आता मोनोरेल काही निर्णय घेणार का, कार्यवाही काही करणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।